नमस्कार, सुस्वागतम. रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये सादर करता मी गणेश महावीर जाते. केंद्राचे नाव आशीर्वाद कॅम्प्युटर शर्माळा. केंद्र क्रमांक 362 रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीमच्या सहाय्याने आपण सर्व उमेदवारांची माहिती एकत्रित साठवून ठेवू शकतो. तसेच त्या माहितीवर सहजरित्या प्रक्रिया करू शकतो. या सिस्टीमच्या सहाय्याने सर्व उमेदवारांना मुलाखत पत्र तयार करून पाठवता येतात. आपल्याला ते लागल्या टूल्स मायक्रोसॉफ्ट एक्सेस 2013, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2013. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2013 मध्ये टेक्स्ट एडिटिंग, टेक्स्ट फॉर्मॅटिंग, पेज लेआउट, मेल मर्ज. मायक्रोसॉफ्ट एक्सेस मध्ये 2013 मध्ये टेबल तयार करणे, फॉर्म तयार करणे, टेबलमध्ये डेटा भरणे, रिपोर्ट तयार करणे. चला तर मग आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेस मध्ये 2013 मध्ये रिपोर्ट तयार करूयात. ते तयार करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा स्टार्ट बटन, ऑल प्रोग्राम्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 मध्ये मायक्रोसॉफ्ट एक्सेस 2013 ला क्लिक करा. त्याच्यामध्ये ब्लँक डेस्कटॉप बेसला क्लिक करा. आपल्याला इथे डेटाबेसला नाव द्यायचे आहे. आपण डेटाबेसला नाव देऊया. मी नाव दिलेलं आहे. क्रिएट या पर्यायावर क्लिक करा. सध्या ओपन असलेल्या डेटाला क्लोज करायचं. नवीन डेटा क्रिएट करण्यासाठी क्रिएट बटनावर क्लिक करा. टेबल डिझाइन या पर्यायावर क्लिक करा. फील्ड नेम मध्ये आपण कॅन्डिडेट्स आयडी टाकू. डाटा टाईप मध्ये शॉर्ट टेक्स्ट या बटनाचा वापर करून खालच्या लाईनीवर फर्स्ट नेम, शॉर्ट टेक्स्ट, डेट ऑफ बर्थ मध्ये डेट अँड टाइम या पर्यायावर क्लिक करा. जेंडर, ॲड्रेस, सिटी नेम, मोबाईल नंबर आणि एज्युकेशन हे पर्यंत येऊयात आपण. त्यानंतर फाईलला सेव्ह करून घ्या. फाईलला सेव्ह करण्यासाठी सेव्ह पर्यायावर क्लिक करा. टेबल 1 इथे आपण फाईलला नाव देऊयात. कॅन्डिडेट टेबल, ओकेला क्लिक करा. येस म्हणा. हा तुमचा टेबल तयार झालेला आहे. आता आपण याला सेव्ह करूयात. चला तर मग आपला टेबल तयार झालेला आहे. आता आपण फॉर्म विझार्ड या पर्यायावर जाऊ. त्यासाठी क्रिएट टेबल, फॉर्म विझार्ड या पर्यायावर क्लिक करा. याच्यामध्ये अवेलेबल फील्ड्स आपल्याला सर्वच पाहिजेत. इथे क्लिक करा. नेक्स्ट आणि फिनिश हा पर्यायावर क्लिक करा. कॅन्डिडेट आयडी, फर्स्ट नेम इथे आपले नाव टाईप करा. डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर,
क्वालिफिकेशन व नेक्स्ट पर्यायावर क्लिक करा. कॅन्डिडेट टेबलमध्ये कॅन्डिडेटमध्ये फर्स्ट नेम टाईप करा. तुझी जन्मतारीख, मोबाईल नंबर, त्याचे शिक्षण. नेक्स्ट पर्यायावर क्लिक करा. आपण 5 जणांची नावं टाईप करणार आहोत इथे. नेक्स्ट. आपण 4 तयार केले आहेत, अजून एक तयार करूया. तर चला, आपण अशा प्रकारे हे 5 जणांचे नाव सेव्ह केलेले आहे. आता आपल्याला फॉर्म तयार करायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण सेव्ह करून घेऊया फाईलला. सेव्ह. आता क्रिएट बटनावर क्लिक करा. रिपोर्ट विझार्ड या बटनावर येऊयात. सर्व आपल्याला क्लिक करून घेऊयात आपले पर्याय. नेक्स्ट, नेक्स्ट, फिनिश. हे आपला फॉर्म तयार झालेला आहे. आता फाईलला सेव्ह करून घेऊयात आपण. सेव्ह. आपण या तयार केलेल्या फाईलला डेस्कटॉपवर सेव्ह करून घेऊयात. तसे फाईल मेनू, सेव्ह ॲज डेस्कटॉप. फाईल सेव्ह झालेली आहे आपली. अशा प्रकारे आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेस 2013 मध्ये टेबल तयार केला आहे. फॉर्म, टेबलमध्ये डेटा भरणे आणि रिपोर्ट तयार करणे हे केले आहे. तर तसेच आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड 2013 मध्ये वर्ड 2013 मध्ये आपल्याला इंटरव्ह्यू कॉल लेटर हे तयार करायचे आहे. ते करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा स्टार्ट बटनावर क्लिक करा. ऑल प्रोग्राम्स, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2013, मायक्रोसॉफ्ट वर्ड 13 वर क्लिक करा. ब्लँक डॉक्युमेंट आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपण हेडिंग देऊयात. आपल्या सेंटरचे नाव टाईप करा. पुढे नावाला आकर्षित बनवण्यासाठी त्याला बोल्ड करूयात. साईज वाढवून घेऊयात त्याची. नावाला सेंटरमध्ये आणूयात. सेंटरचा पत्ता पण ह्याला आकर्षित बनवूयात.
डेट, इंटरव्ह्यू कॉल लेटरचं हेडिंग टाईप करूयात आपण आता. मला आकर्षित बनवण्यासाठी अंडरलाईन घेऊयात व त्याला हेडिंग मध्ये घेऊन त्याची फॉन्ट साईज वाढवूयात आपण. to candidate your application for the post or center details as per given below. अशा तऱ्हेने आपण इंटरव्ह्यू कॉल लेटर तयार केलेला आहे. त्याला आकर्षित दिसण्यासाठी आपण पेज लेआउटचा वापर करू. पेज लेआउटमध्ये पेज साईज, पेजची साईज वाढवू शकतात आपण. ओरिएंटेशन बदलू शकतात पेज लेआउटमधून, मार्जिन. अशा प्रकारे आपण कॉल लेटर तयार केलेला आहे. आता आपण फाईल सेव्ह करून घेऊयात. फाईल सेव्ह करण्यासाठी फाईल मेनू, सेव्ह, डेस्कटॉप, डेस्कटॉपवर आपल्या नावाने सेव्ह करा फाईल. सेव्ह. फाईल सेव्ह झाल्यानंतर स्टेप बाय स्टेप मेल विजार्ड या पर्यायाचा वापर करून आपण फाईलला अटॅच करून घेऊयात. त्यासाठी मेलिंग टॅबवर क्लिक करा. स्टार्ट मेल मार्जिन मर्ज या पर्यायावर क्लिक करा. स्टेप बाय स्टेप मेल विजार्ड या पर्यायाला क्लिक करा. नेक्स्ट स्टार्टिंग डॉक्युमेंट या पर्यायावर क्लिक करा. अजून एकदा नेक्स्ट पर्यायावर क्लिक करा. ब्राउज मधून आपण सिलेक्ट केलेली फाईल निवडूयात. त्यासाठी ब्राउज मध्ये जाऊ, डॉक्युमेंट,
ब्राउज पर्यायावर क्लिक करून आपण फाईल निवडून घेऊयात. त्यासाठी ब्राउज डॉक्युमेंट्स, जी फाईल आहे तिला ओपन कमांड द्या. ओके पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट 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 एडिट इन्व्हिटेशन लेटर या पर्यायावर क्लिक करा. ऑल पर्याय सिलेक्ट. ओके. मेलिंग्स टॅबवर आल्यानंतर इन्सर्ट मर्ज फील्ड या पर्यायावर क्लिक करा. फर्स्ट नेम, नेक्स्ट 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 पर्यायावर क्लिक करा व एडिट इन्व्हिटेशन लेटर या पर्यायावर क्लिक करून ऑल पर्यायाला सिलेक्ट करा. तर आपला इन्व्हिटेशन लेटर तयार झालेला आहे. त्याला आपण फाईलमध्ये सेव्ह करून घेऊयात. सेव्ह, नाव देऊयात. तर अशा प्रकारे आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेस व मायक्रोसॉफ्ट वर्ड 2013 याच्यामध्ये वर्डमध्ये टेक्स्ट एडिटिंग, टेक्स्ट फॉर्मॅटिंग, पेज लेआउट व मेल मर्ज या पर्यायाचा वापर केला आहे. व मायक्रोसॉफ्ट एक्सेसमध्ये टेबल तयार करणे, फॉर्म तयार करणे, टेबलमध्ये डेटा भरणे, रिपोर्ट तयार करणे, अशा प्रकारे आपण हा टेबल क्रिएट केलेला आहे. हे तुम्हीही करून पहा. मायक्रोसॉफ्ट एक्सेसमध्ये डेटाबेस तयार करून तो मेल मर्जच्या साहाय्याने वर्ड डॉक्युमेंटला जोडा. धन्यवाद.